नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। पिंपरी चिंचवडमध्ये ज्या 32 प्रभागांमध्ये PCMC न्यूज चॅनेल फिरून आलं आणि ज्या 375 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी तब्बल 138 इच्छुकांना विविध राजकीय पक्षांची उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे PCMC न्यूज चॅनलच्या पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमावर विविध राजकीय पक्षांनी आपली मोहर उमटवली आहे। खरं तर या 138 मध्ये तब्बल 30 जणांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे, तर 25 जणांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे। यासोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 23 जणांना उमेदवारी मिळाली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 12 जणांना उमेदवारी मिळाली आहे। काँग्रेसकडून 15, मनसेकडून 4 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 4 जणांना उमेदवारी मिळाली आहे। आम आदमी पार्टी म्हणजे आप पक्षाकडून 13 जणांना उमेदवारी मिळाली आहे, तर बसप म्हणजे बहुजन समाज पक्षाकडून 3 जणांना, राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकरांचा म्हणजे रासपकडून 2 जणांना, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष याकडून 1 जणाला, वंचितकडून बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाकडून 1 जणास, तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आणि स्वराज्य शक्ती सेना या दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी एका उमेदवाराला या ठिकाणी इच्छुक उमेदवाराला उमेदवारी मिळाली आहे। थोडक्यात काय, जे आता प्रस्थापित पक्ष आहेत किंवा ज्यांच्यामध्ये आता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये खऱ्या अर्थानं घमासान होणार आहे, त्या भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाकडून सर्वाधिक इच्छुक जे कोण होते त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। भाजपकडून 30 जणांना, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 25 जणांना उमेदवारी मिळाली आहे। जेव्हा मी सुरुवात केली या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी पहिल्या प्रभागामध्ये अर्थात चिखली गावठाण मोरे वस्ती, त्या ठिकाणी अवघ्या 3 जणांच्याच मुलाखती आम्हाला घेता आल्या, कारण की त्या ठिकाणी पहिलाच दिवस होता। आम्ही प्रोमो देखील त्या संदर्भात सोडले होते, शिवाय अनेकांना फोन करून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती देखील किंवा आवाहन देखील केलं होतं। पण 3 जण आले आणि त्या 3 जणांपैकी एका उमेदवारास उमेदवारी मिळाली आहे। विजय जरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे। यानंतर विविध प्रभागांमध्ये आम्ही फिरलो आणि त्यात कुणाकुणाला कुठून कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे याचं विश्लेषण मी करणार आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्ही गेलो, तिथे 8 जणांच्या मुलाखती घेतल्या, त्यापैकी 3 जणांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे। अश्विनी जाधव ज्या मागच्या वेळी भाजपच्या नगरसेविका राहिल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे। कल्पना शंकर घंटे त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे, तर विशाल आहेर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे। यानंतर आपण आणखी असे विविध जे प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये जेव्हा फिरलो आणि मग मात्र इच्छुकांचा ओघ सुरू झाला। पहिल्यांदा आम्हाला देखील वाटलं की आता हे इच्छुक या ठिकाणी उपस्थित होतील का, तर उपस्थित नुसते राहिले नाहीत, तर अक्षरशः 30-35 जण प्रभागांमध्ये येऊन मुलाखत देऊ लागले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे प्रस्थापित पक्ष जे होते, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, नुसती काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, अशा अनेक पक्षांचे उमेदवार त्या ठिकाणी येऊ लागले। प्रभाग क्रमांक 3 मध्ये इच्छुकास उमेदवारी मिळाली नव्हती, पण अपक्ष म्हणून ते रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही 11 जणांच्या मुलाखती घेतल्या, त्यापैकी 1 जणाला उमेदवारी मिळाली आहे। त्यांचं नाव आहे मंगेश अस्वले, यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही 4 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, 4 पैकी 4ही जणांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे। यामध्ये सागर गवळी यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे, कविता भोंगळे यांना देखील भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे, राहुल गवळी यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे, तर हरीश डोळस यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे। यानंतर आम्ही
प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेलो. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आम्ही 3 जणांच्या मुलाखती घेतल्या, कारण की याच दरम्यान इतर अनेक पक्षांकडून आपापल्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी जाणं आणि आमच्या इथे येणं या दरम्यानचा जो सगळा प्रवास होता किंवा जी काही वेळ होती ती साधता आली नव्हती. अर्थात त्यानंतर इनकमिंग आउटगोईंग सुरू झालं, त्यामुळे त्या दरम्यान देखील अनेकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नव्हतो किंवा आमच्यापर्यंत अनेक जण येऊ शकले नव्हते इच्छा असून सुद्धा. प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 पैकी एका उमेदवाराला उमेदवारी मिळाली आहे. प्रियंका लांडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. त्यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेलो. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 12 जणांच्या मुलाखती घेतल्या. त्या ठिकाणी 4 इच्छुकांना उमेदवारी मिळाली. सोनाली गव्हाणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. अश्विनी फुगे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. अमोल डोळस यांना देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे 7D मध्ये. आणि नितीन लांडगे अर्थात ज्ञानेश्वर लांडगे यांचे चिरंजीव जे मागेही नगरसेवक राहिलेले आहेत, नितीन लांडगे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. नंतर आम्ही प्रभाग क्रमांक यानंतर 7 नंतर 8 मध्ये गेलो. आता 8 मधली नेमकी काय परिस्थिती होती, तर आम्ही 19 जणांशी संवाद साधला. त्यापैकी 7 जणांना उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये निकेत शिंदे यांना आम आदमी पक्षाकडून 8A मधून उमेदवारी मिळाली आहे. अश्विनी वाबळे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून 8K मधून उमेदवारी मिळाली आहे. नंतर लक्ष्मी जाधव यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष RPI 8K मधून उमेदवारी मिळाली आहे. माधुरी निलेश मुटके यांना 8K मधून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यावेळी त्यांचे पती निलेश मुटके हे मुलाखतीला उपस्थित होते. नंतर बाबासाहेब जाधव यांना स्वराज्य शक्ती सेना या पक्षाकडून 8D मधून उमेदवारी मिळाली आहे. जावेद शेख पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी 8D मधून उमेदवारी मिळाली आहे. सालार शेख यांना वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया 8D मधून उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये तब्बल 26 इच्छुकांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. त्यापैकी 8 जणांना उमेदवारी मिळाली. बाबा कांबळे यांना बहुजन समाज पक्षाकडून 9A मधून उमेदवारी मिळाली आहे. उमेश खंदारे यांना काँग्रेसकडून 9A मधून उमेदवारी मिळाली आहे. धम्मराज साळवे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून 9A मधून उमेदवारी मिळाली आहे. समरीन कुरेशी यांना काँग्रेसकडून 9B मधून उमेदवारी मिळाली आहे. तर मिनाज फारुख इनामदार यांना भाजपकडून 9B मधून उमेदवारी मिळाली आहे. त्यांचे पती फारुख इनामदार मुलाखतीला उपस्थित होते. यानंतर प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्ही गेलो. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आणि तिथल्या उमेदवारांनी नेमका कसा संवाद साधला, किती जणांच्या मुलाखती घेतल्या. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्ही 17 जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी 11 जणांना तब्बल 11 जणांना उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये माजी नगरसेविका आणि विधान परिषदेचे भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली आहे 10A मधून. नंतर डॉक्टर निलिमा पवार यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून 10A मधून उमेदवारी मिळाली आहे. सतीश भोसले काँग्रेसकडून 10A मधून उमेदवारी मिळाली आहे. अर्थात यावेळी रमा भोसले मुलाखतीला उपस्थित होत्या. सुप्रिया चांदगुडे यांना भाजपकडून 10B मधून उमेदवारी मिळाली आहे. वर्षा दत्तात्रय भालेराव यांना राष्ट्रवादीकडून 10B मधून उमेदवारी मिळाली आहे. नंतर अर्थात त्यावेळी प्राध्यापक दत्तात्रय भालेराव मुलाखतीला उपस्थित होते. नंतर गीता नितीन चव्हाण यांना मनसेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना 10B मधून उमेदवारी मिळाली आहे. त्यांचे पती नितीन चव्हाण मुलाखतीला उपस्थित होते. कैलास दुर्गे यांना देखील मनसेकडून 10K मधून उमेदवारी मिळाली आहे. तर गौतम तायडे यांना आम आदमी पक्षाकडून 10K मधून उमेदवारी मिळाली आहे. नंतर संदीप चव्हाण म्हणजे मी नव्हे, संदीप श्रीरंग चव्हाण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून यांना 10K मधून उमेदवारी मिळाली आहे. तुषार हिंगे हे माजी नगरसेवक राहिलेले आहेत भाजपकडून, त्यांना देखील 10D मधून उमेदवारी मिळाली आहे. ब्रह्मानंद जाधव यांना आम आदमी पक्षाकडून 10D मधून उमेदवारी मिळाली आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 11 मधून कुणाला उमेदवारी मिळाली आहे हे देखील आपण पाहूयात. प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम्ही 22 जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी तब्बल 4 जणांना उमेदवारी मिळाली. कुंदन गायकवाड जे प्रभाग क्रमांक 1 मधून 2017 मध्ये निवडून आले होते, ते आता प्रभाग क्रमांक 11 मधून लढतायत. त्यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे 11A या जागेवरून.
मारुती जाधव यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून 11 मधून उमेदवारी मिळाली आहे. रीटा सानप यांना भाजपकडून 11 मधून उमेदवारी मिळाली आहे. तर निलेश नेवाळे यांना भाजपकडून 11 मधून उमेदवारी मिळाली. या ठिकाणी 3 जणांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे आणि आम्ही मुलाखती घेतल्या 22, त्यापैकी 4 जणांना उमेदवारी मिळाली, त्यातले 3 जण भाजपचे आहेत. नंतर प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्ही गेलो. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 12 मुलाखती घेतल्या, त्यापैकी 6 जणांना उमेदवारी मिळाली. यामध्ये संदीप जाधव यांना शिवसेनेकडून 12 मधून उमेदवारी मिळाली आहे. अमोल भालेकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 12 मधून उमेदवारी मिळाली आहे. सुजाता काटे यांना शिवसेनेकडून 12 मधून उमेदवारी मिळाली आहे. कौशल्या सोलनकर यांना राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात रासप म्हणजे महादेव जानकरांचा पक्ष त्यांच्याकडून 12 मधून उमेदवारी मिळाली आहे. शांताराम भालेकर हे एकदा नगरसेवक देखील राहिलेले आहेत, त्यांना देखील भाजपमधून 12 मधून उमेदवारी मिळाली आहे. शौकत अली शेख काँग्रेसकडून 12 मधून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. आता प्रभाग क्रमांक 13 मध्ये काय चित्र आहे तर 17 जणांच्या आम्ही मुलाखती घेतल्या, त्यापैकी 3 जणांना उमेदवारी मिळाली. त्यामध्ये सूरज गायकवाड यांना काँग्रेसकडून 13 मधून उमेदवारी मिळाली आहे. संगीता पवार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 13 मधून उमेदवारी मिळाली आहे. तर सतीश मरळ यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून 13 मधून उमेदवारी मिळालेली आहे. आता आपण प्रभाग क्रमांक 14 मध्ये नेमकं काय चित्र होतं हे पाहूयात. या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये 20 जणांच्या मुलाखती घेतल्या, त्यापैकी तब्बल 10 जणांना उमेदवारी मिळाली. यामध्ये निखिल दळवी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 14 मधून उमेदवारी मिळाली आहे. वैजनाथ शिरसाट यांना आम आदमी पक्षाकडून 14 मधून उमेदवारी मिळाली आहे. कैलास कुटे यांना भाजपकडून 14 मधून उमेदवारी मिळाली आहे. मारुती भापकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यांना शिवसेनेकडून 14 मधून उमेदवारी मिळाली आहे. मनीषा शिंदे यांना शिवसेनेकडून 14 मधून उमेदवारी मिळाली आहे. तर अर्चना सोनावणे यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. नंतर अरुणा गणेश लंगोटे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून 14 मधून उमेदवारी मिळाली आहे. गणेश लंगोटे हे मुलाखतीला उपस्थित होते. दीपा काटे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रमोद कुटे ज्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. खरं तर आम्ही आदल्या दिवशी प्रमोद कुटे यांची मुलाखत घेतली आणि दुसऱ्या दिवशी प्रमोद कुटे कुठे तर शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले. प्रमोद कुटे यांना राष्ट्रवादीनं 14 मधून उमेदवारी दिली आहे. प्रसाद शेट्टी यांना भाजपनं 14 मधून उमेदवारी दिली आहे. अर्थात या ठिकाणी चेतन बेंद्रे यांनी देखील मुलाखत दिली होती, पण ते प्रभाग 15 मधून लढण्यास नंतर इच्छुक होते आणि त्यांना त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेनेकडून 15 मधून उमेदवारी मिळालेली आहे. आता प्रभाग क्रमांक 15 कडे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी 8 पैकी 7 जणांना उमेदवारी मिळाली आहे. तब्बल 8 पैकी 7 जणांना. यामध्ये संदेश जगताप यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. समीर जावळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. शैलजा मोरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. स्वाती दानवले यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली आहे. सरिता साने आणि निलेश शिंदे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे. आता प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी नेमकं काय चित्र होतं, त्या ठिकाणी आम्ही किती जणांच्या मुलाखती घेतल्या आणि तिथे कोण कोण उपस्थित होतं. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 मध्ये 13 जणांच्या मुलाखती घेतल्या, तर 4 जणांना उमेदवारी मिळाली. धर्मपाल तंतरपाळे यांना भाजपकडून 16 मधून उमेदवारी मिळाली आहे. विकी पासोटे यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. ऐश्वर्या तरस यांना शिवसेनेकडून, तर निलेश तरस यांना देखील शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये आम्ही 20 जणांच्या मुलाखती घेतल्या, तब्बल 11 जणांना उमेदवारी मिळाली. विजया मानमोडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. सुजाता गायकवाड यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. नामदेव ढाके जे माजी नगरसेवक राहिले त्यांना देखील भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. तुषार पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. राहुल मदने यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पल्लवी वालेकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. ज्योती भालके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली. सचिन चिंचवडे माजी उपमहापौर देखील राहिले, त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. शेखर चिंचवडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. ज्ञानेश्वर जगताप यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. तर किरण दळवी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली. आता प्रभाग क्रमांक 18चं चित्र काय होतं. प्रभाग क्रमांक 18 मध्ये आम्ही 6 जणांच्या मुलाखती घेतल्या, त्यामध्ये 2 जणांना उमेदवारी मिळाली. ज्योती निंबाळकर
यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली, तर सागर चिंचवडे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. नंतर आम्ही प्रभाग क्रमांक 19 मध्ये गेलो. त्या ठिकाणी नेमकं काय चित्र होतं, तिथे आम्ही किती जणांशी संवाद साधला आणि एकूण किती जणांची मुलाखती घेतल्या हे देखील आत्ता आपण बघूयात. त्या ठिकाणी आम्ही 15 जणांच्या मुलाखती घेतल्या. 5 जणांना उमेदवारी मिळाली. मधुरा शिंदे भाजपकडून यांना उमेदवारी मिळाली. प्रमिला कांबळे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. शीतल उर्फ विजय शिंदे जे भाजपचे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांना देखील पुन्हा एकदा भाजपकडून 19 मधून उमेदवारी मिळाली आहे. अनिता भंडारी यांना बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे, तर चंद्रकांत सोनवणे यांना देखील बहुजन समाज पक्षानं उमेदवारी दिली आहे. यानंतर आम्ही गेलो प्रभाग क्रमांक 20 मध्ये. त्या ठिकाणी नेमकं काय चित्र होतं ते देखील मी आता तुम्हाला ऐकवणार आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही 15 जणांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये 4 जणांना उमेदवारी मिळाली. सुरेश भिसे यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली. नीलम म्हात्रे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. संजना संजय यादव यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे, तर शुभम यादव यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 21 मध्ये गेलो आणि तिथे संवाद साधल्यानंतर 5 जणांशी संवाद साधला. त्यापैकी एका उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. मोनिका निकाळजे यांना भाजपकडून अर्थात 21 मधून उमेदवारी मिळालेले. इथलेच जे भाजपचे मागच्या वेळी 2017 निवडून आलेले संदीप वाघेरे यांनी ज्या दिवशी आपण मुलाखत घेतल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला होता आणि आपल्या मुलाखतीतच त्यांनी तसं सुतोवाच केलं होतं. यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 22 मध्ये गेलो. यामध्ये 6 पैकी 4 जणांना उमेदवारी मिळाली, म्हणजे 6 जणांच्या आम्ही त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या. सीमा यादव यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली. सौरभ काळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. संजय गायके यांना बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. तर या ठिकाणी रवी नांगरे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. नंतर आम्ही गेलो प्रभाग क्रमांक 23. या ठिकाणी 8 जणांना उमेदवारी मिळाली आणि मुलाखती घेतल्या आम्ही 18. यामध्ये सरोज कुचेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. तानाजी बारणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. विशाल बारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. संतोष बारणे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. सोनाली गाडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. संतोषी पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. अभिषेक बारणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली, तर प्रशांत सपकाळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. नंतर आम्ही गेलो प्रभाग क्रमांक 24. अर्थात या ठिकाणी 9 जणांच्या मुलाखती घेतल्या. 4 जणांना उमेदवारी मिळाली. सिद्धेश्वर बारणे यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली आहे. विश्वजित बारणे जे श्रीरंगप्पा बारणे खासदार आहेत मावळचे, त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे. अर्थात कालच आपण श्रीरंगप्पा बारणे यांची मुलाखत घेतली आहे. झणझणीत मुलाखत झाली. ती मुलाखत आपण यूट्यूब फेसबुकवर PCMC न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. या ठिकाणी त्यांचे पुतणे निलेश बारणे यांना देखील शिवसेनेकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. ते मागच्या वेळी माजी नगरसेवक राहिलेले आहेत. मंगेश बारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे. यानंतर आपण प्रभाग क्रमांक 25 मध्ये गेलो. त्यावेळी तिथं नेमकं चित्र काय होतं. एकूण 6 जणांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. 1 जणांना उमेदवारी मिळाली. स्वप्नील बनसोडे यांना काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये आम्ही त्या ठिकाणी जेव्हा गेलो होतो, मुलाखतीही घेतल्या. आम्ही 2 जणांच्याच मुलाखती घेऊ शकलो, पण त्यातल्या एकाही उमेदवाराला तिकीट मिळालेलं नाही. यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक अर्थातच 27 मध्ये जेव्हा गेलो, तेव्हा बाबासाहेब त्रिभुवन, तुकाराम शिंदे, सविता खोळे, अश्विनी तापकीर, अनिता देवीदास तांबे आणि चंद्रकांत नखाते हे उपस्थित होते. अर्थात जवळपास सगळेच प्रस्थापित या ठिकाणी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 27 मध्ये 15 जणांच्या मुलाखती घेतल्या. 6 जणांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. यामध्ये बाबासाहेब त्रिभुवन यांना उमेदवारी मिळाली, माजी नगरसेवक राहिलेले आहेत. अश्विनी सविता खोळे यांना पण उमेदवारी मिळाली, हे देखील भाजपचे माजी नगरसेविका राहिले आहेत. बाबासाहेब त्रिभुवन भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. आणि चंद्रकांत नखाते हे देखील भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत. अर्थात या ठिकाणी अश्विनी तापकीर यांना राष्ट्रवादी पक्षाकडून म्हणजेच अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली, तर अनिता देवीदास तांबे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. अर्थात या ठिकाणी आपल्याला आठवत असेल
सासरा की जावई नेमकं कुणाला तिकीट मिळणार. पण भाजपनं खरं म्हणजे उमेदवारीची माळ ही सासऱ्यांच्या गळ्यात घातली. चंद्रकांत नखातेंना या ठिकाणी तिकीट मिळालं. आता या ठिकाणी प्रभाग क्रमांक 28चा जर विचार केला तर निश्चितच त्यावेळी इनकमिंग आउटगोईंगचा सगळा प्रकार चालू होता. पण प्रभाग क्रमांक 28 मध्ये आम्हाला कुणीही, आम्ही जी जागा त्या ठिकाणी निवडली होती त्या ठिकाणी कोणताही इच्छुक उमेदवार आला नव्हता. 29 मध्ये आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी 4 जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी 1 जणांना उमेदवारी मिळाली. वैशाली राहुल जवळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे. अर्थात प्रभाग क्रमांक जो 30 आहे त्या प्रभाग क्रमांक 30 मधलं जे चित्र होतं त्या ठिकाणी नेमके किती उमेदवार उपस्थित होते आणि नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे देखील मी तुम्हाला आत्ता खरं तर या माध्यमातून सांगणार आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 30 मध्ये 17 जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी 6 जणांना उमेदवारी मिळाली. गोपाळ मोरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिळाली आहे. अमृता जंगले यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. मैथिली कदम यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. तुषार नवले यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. अकील शेख यांना आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. तर जन्नतबी इब्राहिम सय्यद यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 31चं चित्र काय होतं तर प्रभाग क्रमांक 31 मध्ये आम्ही 10 जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी 3 जणांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. राजेंद्र जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. नवनाथ जगताप खरं म्हणजे त्याच वेळी ते पक्षप्रवेशासाठी गेले होते त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. हे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना 31 मधून उमेदवारी मिळाली. मेघराज राजे लोखंडे यांना देखील शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे. आणि आता प्रभाग क्रमांक 32 या ठिकाणी नेमकं काय घडलं जो अगदी शेवटचाच प्रभाग. या ठिकाणी 21 जणांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्यापैकी 8 जणांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. ज्योती गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. सारिका भंडलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रसाद शिंदे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. उज्ज्वला ढोरे यांना देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. अतुल शितोळे यांना देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. वर्षा पोंगडे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली. मिलिंद फडतरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. तर राजू सावळे यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली. एकंदरीत हे सगळं चित्र जे आम्ही प्रभागांमध्ये फिरलो 375 जणांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी 138 जणांना म्हणजे तब्बल 36% लोकांना मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर त्या ठिकाणी व्यक्त होता आलं आणि त्यांना उमेदवारी देखील मिळाली. मुळात या कार्यक्रमाचा हेतू हाच होता की प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक अगदी छोट्या मोठ्या प्रस्थापित नवीन कोणत्याही पक्षातल्या उमेदवाराला प्रत्यक्ष जनतेसमोर त्या ठिकाणी त्याला आणता यावं. त्याचं व्हिजन जनतेला कळावं. तो कशा पद्धतीनं विकास करू शकतो प्रभागाचा हे जनतेला त्यानं सांगावं आणि तिथल्या समस्यांवर कशा तोडगा काढू शकतो याची भूमिका काय असेल ते मांडावं. त्या दृष्टिकोनातून या PCMC न्यूजच्या चॅनेलच्या कार्यक्रमाला खरं तर जनतेनं भरघोस प्रतिसाद दिला आणि त्याच माध्यमातून आम्ही 375 मुलाखती घेऊ शकलो. आज त्यापैकी 138 जणांना उमेदवारी देखील मिळाली आहे. आणि विशेष मी तुम्हाला सांगितलंच की प्रस्थापित मग त्यामध्ये भाजपकडून तब्बल 30 जणांना तर राष्ट्रवादीकडून तब्बल 25 जणांना उमेदवारी मिळालेली आहे. या सगळ्यांना आणि संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थातच या PCMC न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आणखी विविध कार्यक्रम राजकीय घडामोडी नेमक्या काय घडतायत हे पाहणार आहोतच. आणि आपल्याला ठाऊकच आहे PCMCची सवारी लवकरच आता रस्त्यावर धावणार आहे, प्रभागामध्ये जाणार आहे, उमेदवाराला सवारीत बसून प्रश्न विचारणार आहे. काही तुमचे अर्थात काही आमचे प्रश्न असतील आणि त्या माध्यमातून नेमकं जो अधिकृत उमेदवार असेल त्याचं विजन काय आहे, त्याची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि स्टुडिओच्या माध्यमातून आउटडोअर असेल या ठिकाणी विविध मुलाखती देखील आपण घेणार आहोत. त्यामुळं PCMC न्यूज चॅनल पाहत रहा. अर्थात लवकरच लाईव्हमध्ये देखील आता आम्ही विविध कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, आणणार आहोत. ते देखील आपण पहा. खरं तर पिंपरी चिंचवडकरांनी हे असं एकमेव चॅनल आहे ज्या चॅनलला खूप उत्तमरित्या प्रतिसाद दिला आणि हा प्रतिसाद आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे. आमची जबाबदारी आहे की तुमच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं राजकीय अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ऑथेंटिक सतत सत्य आणि सातत्य विश्वासार्हपूर्ण बातम्या पोहोचवणं हेच आमचं काम आहे, जे खरं म्हणजे केवळ तुमच्यामुळेच
कंप्लीट होऊ शकतं. त्यामुळं पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं.